नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या इंग्लिश ग्रामर सिरीजच्या या डे 4च्या भागामध्ये आपण टेन्स पाहिलेले आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्सचे एकूण 4 उपप्रकार जे आहेत त्यामध्ये कशा प्रकारे वाक्य हे कन्वर्ट करायचं असतं ते पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट टेन्स पाहणार आहोत. जर याआधीचा पार्ट 1चा डे 3चा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल, अगदी 5 मिनिटाचाच आहे, तर तुम्ही इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देत आहे, तो तुम्ही क्लिक करून काय करू शकता, पाहू शकता. तर पास्ट टेन्स म्हणजे पहा भूतकाळ. तर यामध्ये क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली असते, घडलेली असते, त्यामुळे याचे देखील एकूण 4 प्रकार आहेत पहा. तर पास्ट टेन्समध्ये तुम्हाला काय करायचं असतं, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. यामध्ये वाक्य आहे असं कधी ओळखायचं, आयडेंटिफाय द टेन्स असा देखील प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा विचारला जातो. तर पहा, वी प्लेड क्रिकेट. तर यामध्ये तुमचा जो वर्ब असणार आहे पहा, प्ले, प्लेड, प्लेड. तर याचा पास्ट फॉर्म म्हणजे सेकंड फॉर्म इथं असतो आणि त्यामुळे दिलेलं वाक्य हे साध्या भूतकाळात आहे. जेव्हा वर्बचं पास्ट फॉर्म असतं तेव्हा काय असतं, तर साधा भूतकाळ हा दिलेलं वाक्य साध्या भूतकाळामध्ये असणार आहे. त्यानंतर पुढचं वाक्य असणार आहे पहा, जर तुम्हाला इथं कर्ता बदलून वाक्य कशी रचना बदलते पहा. आय असेल तर सिंपल पास्ट टेन्समध्ये आय प्लेड क्रिकेट. त्यानंतर शी असेल तर शी प्लेड क्रिकेट. ही असेल तर ही प्लेड क्रिकेट. दे असेल तर दे प्लेड क्रिकेट. तर या वाक्यामध्ये काही बदल होणार नाही, फक्त वर्बचा सेकंड फॉर्म घ्यायचा आहे असं कर्म तुम्हाला लिहायचं आहे. कर्त्यानुसार वाक्यामध्ये काही इथं बदल होणार नाही. त्यानंतर पुढचं असणार आहे पहा, कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ. यामध्ये क्रिया अपूर्ण राहिलेली असते भूतकाळात, त्यामुळे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वेअर हे काय करायचं आहे, हेल्प वर्ब घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मेन वर्बला आयएनजी प्रत्यय हा लावायचा आहे. तर कसं वाक्य येणार आहे पहा, वी वेअर प्लेइंग क्रिकेट असं वाक्य येणार आहे. जर तिथं आय असेल तर आय वॉज येणार आहे हेल्प वर्ब आणि मेन वर्बला आयएनजी प्रत्यय. कसं येणार आहे वाक्य, आय वॉज प्लेइंग क्रिकेट. त्यानंतर पहा इथं काय येणार आहे, शी असेल तर शी वॉज प्लेइंग क्रिकेट. ही असेल तर ही वॉज प्लेइंग क्रिकेट. त्यानंतर इथं दुसरं करता वापरून दे वेअर प्लेइंग क्रिकेट. वी आणि दे असेल तर वेअर हे काय येणार आहे, तर हेल्प वर्ब येणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, तर मेन वर्बला आयएनजी प्रत्यय हा लावायचा आहे. त्यानंतर पुढचा फॉर्म असणार आहे परफेक्ट पास्ट फॉर्म. परफेक्ट पास्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. यामध्ये वाक्यरचना कशी येणार आहे पहा, वी हॅड प्लेड क्रिकेट. हॅड हे हेल्प वर्ब घ्यायचा आहे आणि मेन वर्बचा जो थर्ड फॉर्म असणार आहे तो तुम्हाला लिहायचा आहे आणि आहे असं कर्म. तर प्लेचा जो थर्ड फॉर्म काय आहे, प्ले, प्लेड, प्लेड. तर इथं वाक्य कशी रचना येणार आहे पहा, वी हॅड प्लेड क्रिकेट. त्यानंतर आय असेल तर आय हॅड प्लेड क्रिकेट. दे असेल तर दे हॅड प्लेड क्रिकेट. त्यानंतर इथं शी असेल तर शी हॅड प्लेड क्रिकेट. ही असेल तर ही हॅड प्लेड क्रिकेट. तर अशा प्रकारे परफेक्ट पास्ट टेन्सची वाक्यरचना ही येणार आहे. त्यानंतर पुढचा असणार आहे पास्ट टेन्सचा प्रकार परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. यामध्ये वाक्यरचना कशी येणार आहे पहा, वी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. तर हॅडला बीन हा हेल्प वर्ब लागणार आहे परत. त्यानंतर तुमचं जे मेन वर्ब असणार आहे त्याचा आयएनजी फॉर्म म्हणजे वाक्याची रचना कशी येणार आहे पहा, वी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. त्यानंतर तिथं आय हा करता असेल तर आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. शी असेल तर करता शी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. दे असेल तर करता दे हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. तर अशा प्रकारे कर्त्यानुसार तुमची वाक्यरचना ही काय होणार आहे, तर आहे अशीच राहणार आहे. फक्त तुम्हाला हॅड आणि बीन हा काय करायचा आहे, तर तिथं हेल्प वर्ब घ्यायचा आहे. पास्ट टेन्समध्ये लक्षात ठेवायचं, हॅड बीन आणि वेअर वॉज हे जे असणार आहे ते हेल्प वर्ब तुम्हाला उपयोगी येणार आहेत. पुढचा टेन्स असणार आहे फ्युचर टेन्स भविष्यकाळ. याचे देखील एकूण 4 उपप्रकार आहेत पहा, सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. तर फ्युचर टेन्समध्ये दिलेलं वाक्य आहे हे कधी ओळखायचं, तर ज्या वेळेस वाक्यामध्ये शाल किंवा विल हे जे हेल्प वर्ब लागणार आहे. तर पहिला असणार आहे पहा सिंपल फ्युचर टेन्स.
यामध्ये वाक्यरचना कशी होणार आहे तर वी शाल प्ले क्रिकेट. जर तिथं आय असेल तर कशी वाक्यरचना होणार आहे, आय शाल प्ले क्रिकेट. त्यानंतर जर तिथं कोणतंही ही किंवा शी यापैकी करता असेल तर ही विल येणार आहे तिथं तुमचं हेल्प वर्ब, ही विल प्ले क्रिकेट. शी असेल तर शी विल प्ले क्रिकेट. आणि एखादं विशेष नामप्रणाम जसं की नाव असेल तर एखाद्या व्यक्तीचं जसं की रोहित विल प्ले क्रिकेट, तर तिथं विल हे काय येणार आहे तुमचं हेल्प वर्ब फ्युचर टेन्समध्ये येणार आहे. त्यानंतर पुढचा असणार आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्स. यामध्ये अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे क्रिया भविष्यकाळात अपूर्ण राहिलेली असते, तर याची वाक्यरचना कशी येणार आहे पहा. वी शाल बी प्लेइंग क्रिकेट. तर बी हे काय येणार आहे तर तिथं हेल्प वर्ब येणार आहे आणि तुमचं जे मेन वर्ब असणार आहे त्याला आय एन जी तुम्हाला काय करायचं आहे प्रत्यय हा लावायचा आहे. तर कसं वाक्यरचना येणार आहे पहा. वी शाल बी प्लेइंग क्रिकेट. जर तिथं आय असेल तर करता आय शाल बी प्लेइंग क्रिकेट. त्यानंतर ही असेल तर ही विल बी प्लेइंग क्रिकेट. शी असेल तर शी विल बी प्लेइंग क्रिकेट. एखादं नाव नसेल विशेष नाम असेल तर जसं की सचिन, सचिन विल बी प्लेइंग क्रिकेट. रोहिणी नाव असेल तर रोहिणी विल बी प्लेइंग क्रिकेट. तर कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे शाल प्लस बी आणि तुमचा जो मेन वर्ब असणार आहे त्याला आय एन जी फॉर्म लावायचा आहे. त्यानंतर पुढचा फॉर्म असणार आहे पहा किंवा पुढचा टाईप्स असणार आहे परफेक्ट फ्युचर टेन्स. तर परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये दिलेलं वाक्य आहे हे कसं प्रकारे ओळखायचं तर तुमचा जो असणार आहे कर्ता तर असणार आहे, त्यानंतर शाल हे काय असणार आहे तुमचं हेल्प वर्ब असणार आहे आणि मेन वर्बला तुम्हाला काय करायचं आहे तर मेन वर्बचा जो थर्ड फॉर्म आहे पहा जसं की प्ले प्लेड प्लेड. प्लेड हा जो थर्ड फॉर्म आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि हेल्प वर्ब ॲड काय करायचं आहे हॅव हे ॲड करायचं आहे. तर वाक्यरचना कशी येणार आहे पहा परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये वी शाल हॅव प्लेड क्रिकेट. जर तिथं करता बदलून पाहूयात, करता काय असणार आहे आय असेल तर आय शाल हॅव प्लेड क्रिकेट. त्यानंतर तिथं तुमचं काय असणार आहे तर तिथं ही असेल तर ही विल हॅव प्लेड क्रिकेट. त्यानंतर शी असेल तर करता शी विल हॅव प्लेड क्रिकेट. तर अशा प्रकारे कर्त्यानुसार तुम्हाला हेल्प वर्ब कोणतं घ्यायचं आहे, विल घ्यायचं आहे काय शाल घ्यायचं आहे हे नक्की लक्षात ठेवायचं. जर वी आणि आय असेल तर शाल हे हेल्प वर्ब घ्यायचं आहे आणि ही शी किंवा तिथे एखादं नाव नसेल तर विशेष नाम असेल तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे विल हे काय करायचं आहे तर तिथं हेल्प वर्ब घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं असणार आहे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ. यामध्ये दिलेलं वाक्य आहे की नाही हे कसं ओळखायचं तर तुमचं जे मेन वर्ब असणार आहे त्याला आय एन जी प्रत्यय असतो. त्यानंतर हेल्प वर्ब कोणकोणतं असणार आहे शाल आणि हॅव बीन हे हेल्प वर्ब असणार आहे. तर कसं वाक्यरचना होणार आहे पहा वी शाल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. करता बदलून पाहूयात. करता जर आय असेल तर आय शाल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. त्यानंतर ही असेल तर ही विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. शी हा करता असेल तर शी विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. एखादं विशेष नाम घेऊया जसं की सचिन, सचिन विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. रोहिणी एखादं गर्ल्सचं नाव जसं की रोहिणी विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. तर अशा प्रकारे तुमच्या कर्त्यानुसार तुम्हाला शाल किंवा विल हे काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. आय आणि वी असेल तरच शाल हे काय येणार आहे तुमचं शाल हे काय येणार आहे तुमचं तर हेल्प वर्ब येणार आहे. बाकीच्या ठिकाणी विल काय येणार आहे तुमचं हेल्प वर्ब येणार आहे. तर अशा प्रकारे दिलेलं जे वाक्य असणार आहे ते एकूण 12 प्रकारात तुम्हाला कन्वर्ट दिलेल्या काळामध्ये कोणत्याही काळामध्ये कन्वर्ट करायला जमायला पाहिजे, तरच तुमचं इंग्लिश ग्रामर परफेक्ट होणार आहे. तर सिंगचं पास्ट फॉर्म आणि थर्ड फॉर्म काय आहे ते नक्कीच मला कळवा. तोपर्यंत धन्यवाद.